स्वाईन फ्लूची राज्यात हातपाय पसरायला सुरुवात. बळींचा आकडा 51वर. नागपूर राज्यात ठाण मांडून बसलेल्या स्वाईन फ्लूचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. कारण आतापर्यंत राज्यात स्वाईन फ्लूमुळे बळी गेलेल्यांचा आकडा 51वर पोहोचला आहे. यापैकी तब्बल 27 जण एकट्या नागपुरातून दगावले आहेत. तर मुंबईतही 33 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने स्वाईन फ्लूची दहशत आणखी वाढली आहे. नागपुरात अजूनही 136 जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाली आहे. त्यामुळे दिवसगणिक स्वाईन फ्लूग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. 14 जानेवारी रोजी नागपुरात स्वाईन फ्लूचा पहिला बळी गेला होता. त्यानंतर एका महिन्याच्या आत हा आकडा 27वर पोहोचला आहे. काल दिवसभरात नागपुरात स्वाईन फ्लूचे 8 रुग्ण आढळले असून 20 रुग्ण नागपूरच्या रुग्णालयात दाखल झाले आहेत. नागपुरात वाढत चाललेल्या स्वाईन फ्लूच्या या प्रभावाबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असून जनतेला खबरदारी घेण्याचं आवाहनही केलं आहे. मी विशाल बोदडे, JPTV न्यूज, मुंबई. वर्ल्ड कपमध्ये सलग 6व्या वेळेस भारताकडून पाकचा पराभव. भारताने पाकिस्तानसमोर 301 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र पाकिस्तान संघ 224 धावांवर भुईसपाट झाला. भारताचा पाकिस्तानवर या सामन्यात 76 धावांनी विजय झाला. शेवटचा वर्ल्ड कप खेळणार पाकिस्तानचा क्रिकेटर बुमबुम आफ्रिदी हा काहीतरी करेल असं सर्वांना वाटत होतं. पण आफ्रिदीही पिचवर टिकू शकला नाही. भारतीय गोलंदाजीचा मारा पाकिस्तान टीम सहन करू शकली नाही. मिसबाशिवाय कुणीही पिचवर जास्त काळ टिकू शकलं नाही. वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवल्याने टीम इंडियाचा सर्व स्तरातून कौतुक होते. भारतीय टीमचा हा शानदार विजय आहे. अजून आणखी पुढे जायचंय अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरने ट्विटरवर दिली आहे. विशाल बोदडे, JPTV न्यूज, मुंबई.